श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या चैतन्य पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त COEP तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. डॉक्टर मिलिंद पराडकर लिखित तंजावरचे मराठे या पुस्तकाचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कनेक्टिंग ट्रस्टच्या शिल्पा तांबे यांनी केलेलं आवाहन. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ऑन पेडल या सायकल फेरीचं आयोजन. आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या सचिन खिलारी याचं पुण्यात जल्लोषात स्वागत. गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या चैतन्य पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. ही विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. विसर्जन घाटांवर दुरुस्ती, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, विसर्जन हौद याबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेची काळजीही घेतली जात आहे. जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात गेल्या 10 दिवसात महापालिकेकडे 2 लाख किलोपेक्षा जास्त निर्माल्य जमा झालं, तर मूर्ती संकलन केंद्रात 47,000हून अधिक गणेश मूर्ती संकलित झाल्या आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आज शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर 200हून अधिक कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त पुण्यातल्या वाहतुकीतही आज बदल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांनी मेट्रो सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. गेल्या रविवारी मेट्रोची प्रवासी संख्या सुमारे 1.25 लाखांवर गेली होती. आज सकाळी 6 वाजल्यापासून ही मेट्रो सेवा सुरू झाली असून उद्या सकाळी 6 पर्यंत सुरू राहणार असल्याचं पुणे मेट्रोनं कळवलं आहे. भारतरत्न सन्मानित मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती देशभरात राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त COEP तंत्रज्ञान विद्यापीठ आणि COEP माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं विविध मान्यवरांना COEP अभिमान पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. यंदाचा COEP जीवनगौरव पुरस्कार अहमदाबादमधल्या भगवती स्पेरोकासचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती PN भगवती यांना देण्यात आला. अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील JP मॉर्गन चेसच्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया आणि अमेरिकेतील टेस्ला मोटर्सचे वरिष्ठ संचालक ऋषिकेश सागर यांना यंदाच्या COEP अभिमान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कृषी अर्थव्यवस्थेला अभेरून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपल्याला संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावंच लागेल, असं आग्रही मत गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. पुढच्या 6 महिन्यात मुंबई बंगळुरू या 14 पदरी महामार्गाचं काम सुरू होणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी या कार्यक्रमात केली. आणि त्यामुळे आपल्याला स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या 3 गोष्टी आपण स्वातंत्र्यापासून शिकलो. आणि स्वदेशी आणि स्वावलंबनामध्ये आपण इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं हे आपल्या संशोधनावर अवलंबून आहे, ज्यात अनेक लोकांनी उत्तम संशोधन केलं. आणि आपला शेतकरी आता अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाला. केवळ ऊर्जादाता नाही, तो आता हवाई इंधन दाता, बिटुमिन दाता झालेला आहे, हायड्रोजन दाता झाला आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातून आपण जर हे तयार केलं तर ग्रोथ रेट, ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जर वाढला आणि ग्रामीण भागात जर नवीन रोजगार निर्माण झाला तर कशा करता लोक पुण्यात येतील. किती महापूर आहे पुण्यात. मी आजच आमच्या ह्याच्यात बोलत होतो की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी आम्ही बांधला त्यावेळी म्हणायचो की पुढले 50 वर्ष आता काही प्रॉब्लेम. आज माझा मुलगा आणि त्याची पत्नी मुंबईहून आली, मी पोहोचून गेलो पुण्यात नागपूरवरून, पण तो अटकला होता. तो म्हणे लोणावळ्यात 1 तास अडकले. बरं झालं, आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार. आपण अटल ब्रिजवरून उतरल्यानंतर त्या हायवेचं कामही सुरू झालं.
तिथून डायरेक्ट मधून एक रोड 14 लेनचा त्याचा टेंडर निघालेला आहे आणि तो रोड आता डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला जोडून मुंबई ते बंगलोर हा द्रुतगती महामार्गाचं काम पुढच्या 6 महिन्यात सुरू करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा 50% ट्रॅफिक तिकडे जाईल. कारण अटल ब्रिजमधून तुम्ही उतरले की लगेच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नवीन लागले की डायरेक्ट रिंग रोडला येणार पुण्याच्या आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाणार आणि त्याच रोडने पुढे डायरेक्ट पुणे औरंगाबाद 2 तासात तो रोड मिळणार. हे पुण्याच्या आतमध्ये नाही, कारण पुण्यात मला कळतच नाही आणि त्यामुळे पुण्याचं जे चित्र आहे ते खरं म्हणजे आता याचं कारण ॲग्रिकल्चर इकॉनॉमीला आपण जे निग्लेक्ट केलं त्याचा हा परिणाम. स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेज झाले पाहिजे आणि त्याकरता कृषी क्षेत्राला जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित नवीन टेक्नॉलॉजी देऊन आपण खऱ्या अर्थाने केलं तर खूप करण्यासारखं आहे. पुण्यात चांगलं आहे. डॉक्टर मिलिंद पराडकर यांनी लिहिलेल्या तंजावरचे मराठे या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यात नुकतंच झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजी राजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे भोसले, आमदार शिवेंद्र राजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातले मराठे तामिळनाडूत परके ठरले नाहीत, कारण स्थानिक समाज जीवनाला त्यांनी समृद्ध केलं, असं मत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं. महाराष्ट्रातले मराठे तामिळनाडूमध्ये जातात, तिथे ते परके वाटत नाहीत, आजही वाटत नाही. कारण कंटेंट प्रकार नाहीच आहे, तो तिथलाच आहे. फक्त त्या लोकांनी तिथे वर्तन कसं केलं हे लोक पाहतात आणि त्याच्यामुळे ज्यांनी योगदान केलं त्यांचा स्वीकार सहज होतो. हा एकतेचा धागा धर्मप्राण भारत देशाचा धर्मातून येतो. धर्म म्हणजे पूजा नाही, धर्म म्हणजे हे खा ते खा, हे खाऊ नका, शिवू नका वगैरे वगैरे नाही. हा धर्म नाही. धर्माची मूल्य ही सत्यामधून आलेली आहेत. म्हणजे सत्य, करुणा, शुचिता आणि तपस असं वर्णन आहे. त्याला लाजायचं काय कारण? याचा गौरव मनात घेऊन जेव्हा माणूस उभा राहतो तेव्हा सगळं ठीक होतं. मोगल आक्रमणाविरुद्ध प्रयत्न नाही झाले का? प्रयत्न ज्या दिवशी आक्रमक भारताच्या सीमेत आले, काबूल जाबूल ओलांडून इकडे आल्याबरोबर प्रतिकार सुरू झाला. हे अनंगपाल, ललितादित्य, तेव्हापासून परंपरा आहे संघर्षाची. हा हिंदुस्थानच्या संघर्षाचा इतिहास आहे पूर्ण. अनेक प्रयोग केले लोकांनी. इस्लामी आक्रमणाचं स्वरूप जोपर्यंत लक्षात आलं नाही तोपर्यंत ते उपाय विफल झाले. उत्कट त्यागाच्या आणि शौर्याच्या कथा आहेत, उत्कट बलिदान आहेत. ही आपली मूळ प्रेरणा आहे. ही आपल्या देशाला हा प्राण आहे. याकरता देश जेव्हा उभा राहतो तेव्हा तो उन्नत होतो आणि याला जेव्हा विसरतो तेव्हा तो अधपतित होतो. हाच आपला इतिहास आहे. त्या इतिहासाचं पुन्हा एकदा प्रत्यंतर घडवणारं हे पुस्तक आहे. 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. जागतिक स्तरावर दरवर्षी 7 लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक संस्था, संघटना मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. यातलीच एक संस्था म्हणजे पुण्यातली कनेक्टिंग ट्रस्ट. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या निमित्तानं कनेक्टिंग ट्रस्टच्या शिल्पा तांबे यांनी केलेलं हे आवाहन. आत्महत्येतून मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता 7 लाखांच्या वर गेली आहे. ही जागतिक आकडेवारी पाहता हा विषय आता कौटुंबिक पातळीवर न राहता सामाजिक पातळीवर गेला आहे. त्यामुळे एकूणच समाजाने मौन आणि कलंकाच्या संस्कृतीकडून मोकळेपणा, समजूतदारपणा आणि समानुभूतीच्या संस्कृतीकडे वळणं आता गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जसं पोलिओ, एड्ससारख्या आजारांना तोंड देताना जनतेला समाविष्ट करून जनजागृती केली गेली, तशीच आत्महत्या हा विषय यापुढे गुलदस्त्यात न ठेवता जास्तीत जास्त बोलला जायला हवा. 2005 सालापासून पुण्यामध्ये कनेक्टिंग ट्रस्ट या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या हेल्पलाईन तसेच विविध शालेय, महाविद्यालयीन कार्यक्रमांद्वारे आम्ही आत्महत्या प्रतिबंधाचे काम करत आहोत. आमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा सल्ला न देता, त्यांच्या विचार भावनांबद्दल पूर्वग्रह न बाळगता आम्ही त्यांना भावनिक आधार देण्याचे काम करतो. समाजामध्ये जनजागृती निर्माण करत समाजातच आणखी असे श्रोते तयार करतो जे आपापल्या वर्तुळात तरी किमान इतरांच्या व्यथा समजून घेऊ शकतील, त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करू शकतील. कनेक्टिंग ट्रस्टतर्फे मी आपणा सर्वांना विनंती करते की आपल्याला जर काही मानसिक ताण जाणवत असेल
मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा आपल्या ओळखीत कोणाला असा ताण जाणवत असेल तर खालील हेल्पलाईनवर एकदा संपर्क साधून पाहावा. तुमची एक कृती एखादा जीव वाचवू शकेल. आत्महत्या प्रतिबंधाच्या या जागतिक कार्यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठीही तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 99 22 00 1122 99 22 00 4305. आमची हेल्पलाईन रोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारानं गेल्या आठवड्यात पुणे ऑन पेडल ही सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती. कोथरूडमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून डेक्कन परिसरातल्या धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही फेरी काढण्यात आली. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या सायकल फेरीला हिरवा झेंडा दाखवला. स्काय डायव्हर शीतल महाजन, क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. या फेरीमध्ये 2,500 सायकलस्वार सहभागी झाले होते. यावेळी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, आज इथे आपल्या खासदार मेधा कुलकर्णी ताईंच्या माध्यमातून आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज इथे सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. आणि मला असं वाटतं की खूप चांगला उपक्रम आदरणीय ताईंच्या माध्यमातून मागच्या काही वर्षापासून घेतला जातोय. सगळ्या घराघरापर्यंत स्पोर्ट्स हा पोहोचला पाहिजे. प्रत्येक शाळेपर्यंत, कॉलेजपर्यंत, प्रत्येक जिथे असेल तिथं आपण स्पोर्ट्सचं अवेअरनेस वाढवलं पाहिजे. त्याचबरोबरने आपण पर्यावरणाची कशी जतन करू शकतो ह्यासाठी सुद्धा देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. महाराष्ट्राचा सुपुत्र आणि सांगली जिल्ह्यात राहणारा सचिन खिलारी यानं पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. गेल्या 2 वर्षांपासून सचिन पुण्यात सराव करत आहे. गेल्या आठवड्यात त्याचं पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्याचे प्रशिक्षक डॉक्टर अरविंद चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर आकाशवाणीशी बोलताना चव्हाण म्हणाले, सचिन खिलारी 2013 पासून माझ्याकडे आहे प्रॅक्टिसला. तर हे जे पीक होतं आमचं म्हणजे ऑलरेडी जेव्हा तयारच होता, परफॉर्मन्स अजून जास्त होणार. तर मेन सायकोलॉजी मेंटेन करणं तिथे जाऊन कसं असतं की आपण कॉम्पिटिशनच्या वेळेस सगळ्यांचा विचार न करता आपलं स्वतःचा विचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे एक पॉईंट आम्ही त्याच्यावर जास्त फोकस केला. आणि प्रत्येक म्हणजे कसं त्याचं स्लीप आहे, प्रॅक्टिस रुटीन आहे, खाणं आहे, जेवायच्या अगोदर हात धुणं, असे प्रत्येक पॉईंटवरती आम्ही बारकाईने लक्ष दिलं. म्हणजे कसं तिथं इम्प्रूव्ह करता येईल. जसं स्लीप आहे तर स्लीप पॅटर्न कशी इम्प्रूव्ह करता येईल त्याची, म्हणजे त्याचा बिछाना आहे, त्याची उशी आहे, हे सगळे पॉईंट्सवर आम्ही लक्ष दिलं. म्हणजे त्याचं किटवर पण कुठे काय पॉईंट आहेत, किट्स कसे मेंटेन करता आलं पाहिजे त्याचं. तर प्रत्येक गोष्टीवर आम्ही हर एक 1% काउंट करत होतो आणि ते 1% आम्ही 100%वर कसं घेऊन जाऊ असं कॅल्क्युलेट करून आम्ही त्याच्यावर फोकस करून जे काही अचिव्हमेंट आहे ते आहे. याचा परफॉर्मन्स पीक झाला, पण अजून आमचं एक्सपेक्टेशन होतं की 70 मीटरपर्यंत 17 मीटरपर्यंत त्याचं शॉर्टपुट जायला हवं. पण ते कसं आहे, ती सायकोलॉजी ड्युरिंग द कॉम्पिटिशन ती एक कंट्रोल करणं खूप अवघड असतं. जी अँझायटी लेवल असते, ॲग्रेशन असतं. म्हणजे आम्ही सॅटिस्फाईड आहे ह्या परफॉर्मन्सवर की बाबा ॲट द राईट टाईम आम्ही पीक परफॉर्मन्स करू शकतो. श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं. ध्वनिमुद्रण आणि तंत्रसहाय्य निकिता देशमुख आणि संकलन केलं होतं सीमा चोरडिया, शिवराज सणस, नितीन जळूकर, भूषण राजगुरू, प्रसाद पाठक आणि श्रद्धा वारडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तेव्हा श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.